टीव्ही सत्यमेव व्रतम। जिल्हा परिषदेच्या शाळेची सुधारणा लवकरच करणार शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली। या बैठकीत दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा जाणून पुढील काळात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले। राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरून प्रयत्न करून पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचं पाहायला मिळेल, असं आश्वासन दादा भुसे यांनी यावेळी दिले। विद्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे गणवेश हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं जातं। तसेच यंदा 15 जूनला शाळा उघडल्यावर विद्यार्थी गणवेशात आलेले दिसतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही लागल्या तर या निवडणुकांमध्ये महायुती मोठ्या संख्येने विजयी होईल, असा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त केला। शिक्षकांना अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात, मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देणं हे शिक्षकाचं प्रथम कर्तव्य असून त्यांची अशैक्षणिक कामं लवकरच कमी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात येईल, अशी देखील माहिती मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना दिली आहे। बघायला भेटतोय कारण सीबीएसई पॅटर्न हा मुलांच्या बुद्धिमत्तेच्या नुसार त्यांना कितपत पेलवेल हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। शिक्षकांना काय मार्गदर्शन? सीबीएसई पॅटर्न मध्ये घेणारे विद्यार्थी कुठले आहेत? बुद्धिमत्तेला पेलवणार नाही जेव्हा आपण असं बोलतो, तर आज सीबीएसई शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी कुठले आहेत? असं काय नाही, आपलेच आहेत ना। आणि म्हणून असं काही नसतंय। आपण जर बघितलं की आता आम्ही चर्चा करताना पाहिलं की अनेक वाडी वस्त्या पाडे याच्यावर ते विद्यार्थी पण अतिशय गुणवंत आहेत। आणि आपण सीबीएसईच्या चांगल्या गोष्टी फक्त आपण घेणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना जे शिक्षण द्यायचं आपल्याला ते सोप्या भाषेमध्ये त्यांना लवकर त्याचं शिकायला मिळेल, या चांगल्या गोष्टी घेतो आहोत। आपलं मराठी, आपला इतिहास, आपला भूगोल हा उलट ते तुम्हाला वाढलेलं दिसेल। निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन जिथपर्यंत शिवसेनेचा विषय, तर शिवसेना ही सतत जनतेमध्ये असते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। त्याच्यामुळे सतत आम्ही शिवसैनिक जनतेमध्ये असतो, निवडणुका केव्हाही येऊ दे। आणि पाठीमागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही काम केलेलं आहे त्याला जनता जनार्दनाने आशीर्वाद दिलेले आहे। त्याच्यामुळे निवडणुका केव्हाही झाल्या, आम्हाला विश्वास आहे की महायुतीला यश मिळेल। आज आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम प्रयोग करणाऱ्या आपल्या शिक्षक बांधवांचा संवाद बैठक संपन्न झाली। अनेक शिक्षक बंधू भगिनींनी वेगवेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम शिक्षण पद्धतीमध्ये संपन्न केलेले आहेत। त्याच्यावर चर्चा संपन्न झाली आणि त्याचे खूप चांगले दृश्य स्वरूपात परिणाम त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत। मला वाटतं की काही गोष्टी आम्ही राज्यव्यापी पण त्याच्यातनं त्याचं अनुकरण करायला घेऊ। नवीन उपक्रम पण आणतायत, पण एकंदरीत माझ्या जिल्हा परिषद शाळांची जी दुरावस्था मोठ्या प्रमाणात आहे, अनेक ठिकाणी पडक्या खोल्यात त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात, कुठेतरी त्या दरवर्षी तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या पण घटते, ही वस्तुस्थिती आहे। परंतु तुम्हाला येणाऱ्या वर्षभरामध्ये त्याच्यात सुधारणा झालेली दिसेल आणि पुढच्या 2 वर्षामध्ये पूर्ण चित्र बदललेलं दिसेल। सीबीएसई पॅटर्न मिळाले नसतात आपल्याला मागच्या वर्षी दिसलेलं आहे, यावर्षी नेमकं गणवेशच्या बाबतीत काय होईल? गणवेशांचं जबाबदारी आता स्थानिक पातळीवरचे आपले मुख्याध्यापक महोदय, शालेय शिक्षण समिती जी पद्धती यापूर्वीची होती त्या पद्धतीनेच करण्यात निर्णय झालेला आहे। मला वाटतं की लवकरच त्या संदर्भातला जो काही निधी आहे तो त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल।
चांगल्या पद्धतीचे ड्रेस विद्यार्थ्यांच्यासाठी कपडे त्यांनी घ्यावे अशा प्रकारचा अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की विद्यार्थी जेव्हा 15 जूनच्या आसपास शाळेत येतील तर ते गणवेशामध्ये आलेले तुम्हाला दिसून येतील. घेतला याबाबत तुम्ही काय सांगाल? आता जो महात्मा फुलेंचा चित्रपट प्रदर्शित होतो त्या ठिकाणी विविध संघटनांनी आक्षेप घेतला. मला याच्यातली माहिती नाही, परंतु महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या जीवनावर चित्रपट आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता होऊ शकते की कोणी ऑब्जेक्शन कोणत्या मुद्द्यांवर घेतलेले आहे त्या संदर्भातले मला काही माहीत नाही, परंतु काही कमी अधिक असेल तर त्याच्यात दुरुस्ती करून तो सिनेमा लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शित झाला पाहिजे. सीबीएसई पॅटर्न नेमका आता आलेला काय नेमका निर्णय घेणार आणि काय शिक्षक बांधवांचा मेन फोकस हा शिक्षणावर असला पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल या विषयावर त्यांनी काम केलं पाहिजे. आणि म्हणून अशैक्षणिक जी कामं आहेत या संदर्भामध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वीच एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून अनेक चांगल्या सूचना त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मला वाटतं की लवकरच अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय विभागाच्या वतीने केला जाईल. गणवेशचा जो आहे तो डिग्रीकडे तो पुढे चाललेला आहे. 43 डिग्री धुळ्यात आहे. शिक्षण विभागाने एक परिपत्रक काढलेले आहे की सकाळच्या 17 शाळा भराव्या आहेत. मात्र धुळ्यात अद्यापही सकाळच्या शाळेत घेतले जात नाही. काही शाळा या दुपारीच नाही, आता परीक्षा संपन्न होत आहेत आणि जे विद्यार्थी वाचनामध्ये काही विद्यार्थी गणितामध्ये पाठीमागे आहेत ते पण मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे. त्यांच्यासाठी ह्या विशेष शाळा त्या ठिकाणी भरवल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्था